माझ्या नवऱ्याने त्याच्यापेक्षा 5 पट लहान असलेल्या मुलीबरोबर लग्न केलं. मला त्याच्या लग्नाचा खूप राग येत होता. इतक्या वयाने लहान असलेली मुलगी माझ्या नवऱ्याला कशी काय मिळाली? आणि त्याही मुलीने इतक्या म्हाताऱ्या माणसाबरोबर लग्न का केलं असेल? जेव्हा मी त्या मुलीची चौकशी केली त्यावेळेला माझ्या नवऱ्याचं सत्य ऐकून माझे कान बहिरे झाले होते. माझा जीवामध्ये धडधड सुरू झाली होती. माझ्या नवऱ्याने त्या मुलीसोबत आम्ही दोघेही एका खेडेगावामध्ये राजा राणीचा संसार करत होतो. लग्न होऊन थोडे दिवस झाले होते. नवऱ्याची आमदानी वाढावी म्हणून माझ्या नवऱ्याने विचार केला, आपण शहरामध्ये जाऊया आणि काहीतरी नोकरी पाणी करूया. नोकरी पाणी करून मी चांगला पैसा कमवेल आणि आपल्या मुलांचं कालांतराने शिक्षण चांगल्या शाळेमध्ये करूया. मलाही माझ्या नवऱ्याचं म्हणणं पटलं होतं. म्हणूनच माझ्या नवऱ्याला शहरामध्ये जाण्यासाठी मी त्यांना नकार देऊ शकले नाही. त्यांनी सगळ्या परिवाराला शहरामध्ये घेऊन जाईल असं प्रॉमिसही केलं होतं. मी आधी पुढे जातो आणि तिथलं सगळं काही व्यवस्थित नीट पार पाडतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना त्या शहरामध्ये घेऊन जातो. मलाही माझ्या नवऱ्याचं म्हणणं समजलं होतं. मी कोणत्याच प्रकारचा हट्ट माझ्या नवऱ्याकडे केला नाही, कारण माझा नवरा जे काही करेल ते आमच्यासाठीच करणार होता. माझी सासूबाई मला समजावून सांगत होती, आत्ता जर केलं तर पुढे जाऊन तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकतं, नाहीतर तुम्हाला महानगरपालिकेच्या शाळेमध्येच मुलांना शिकवावं लागेल. हे ऐकून तर माझा जीवच घाबरू लागला होता. आत्ताचं जग हे सगळं बदललेलं आहे आणि सगळे इंग्लिशमध्ये शिकत आहेत आणि मी माझ्या मुलांना कसं काय मराठीमध्ये शिकवणार? म्हणूनच मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, ठीक आहे, तुम्ही पुढे जा, सगळं काही व्यवस्थित नीट करा, मग आम्हाला सगळं काही नीट असेल तर सांगा आणि नंतर तुम्ही आम्हाला घेऊन जा. सासूबाई म्हणाला, नवरा कमवता असला पाहिजे आणि बायकोने कष्टाने आणि जिगरीने घर सांभाळलं पाहिजे. बरोबर घर हे दोघांच्या तोलाने चाललं पाहिजे. बायकोने घर सांभाळायचं आणि नवऱ्याने मोलमजुरी करून पैसे तिच्या हातामध्ये आणून द्यायचे. बायकोने कोणत्याही गोष्टीचा तोल केला पाहिजे. भाजी घ्यायला जरी गेली तिथे सुद्धा तिने भाजी सुद्धा तोलून मोलून घेतली पाहिजे. मागितलेल्या भावामध्ये घ्यायची नाही. ती 2 रुपये कुठे कमी होतात हेच बघत असते आणि नवरा काम करून बायकोच्या हातामध्ये पैसे आणून द्यायचा, अशी माझी सासू मला समजावून सांगत होती. दोघांची जोडी अशी असली पाहिजे हे माझ्या सासूचं होकाराला होकार देत होती आणि माझी सासू मला मनला समजावून सांगत होती. मलाही त्यांचं म्हणणं पटलं होतं. आज माझ्या नवऱ्याला मी शहरामध्ये जायला नकार देऊ शकले नाही आणि माझा नवरा शहरामध्ये येऊन आता 1 महिना झाला होता. त्याला चांगल्या प्रकारे कामही लागलं होतं. माझा नवरा अधूनमधून मला फोन करत होता, मी सगळं काही चांगलं आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तुम्ही काहीच माझी काळजी करू नका, मी थोड्या दिवसामध्येच मी तुला आणि आईला शहरामध्ये घेऊन येणार आहे. मलाही माझ्या नवऱ्यावरती आता विश्वास बसू लागला होता. माझ्या नवऱ्याने मला 10,000 रुपये घरी पाठवले होते, कारण आम्हा दोघींना खर्च करायला पैसे त्यांनी पाठवून दिले होते. घरामध्ये मीही कामाला जात नव्हती आणि सासूबाईही काम करत नव्हत्या. त्याच्यामुळे आमचा खर्च हा माझ्या नवऱ्यावरतीच अवलंबून होता. आता 2 महिने झाले होते. माझ्या नवऱ्याला फोन करून विचारले होते, 2 महिने झाले आहेत, आम्हाला कधी तुम्ही शहरामध्ये नेणार आहेत? तेव्हा माझा नवरा म्हणाला, तुम्हाला मी पुढच्या महिन्यामध्येच शहरामध्ये नेणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये माझा नवरा आम्हाला शहरामध्ये नेले. चांगलं मोठं घर घेतलं होतं, चांगलं कामही लागलं होतं. आता फक्त मला तिथे जाऊन व्यवस्थित संसार थाटायचा होता. मी सासूबाईंची आणि नवऱ्याची काळजी घेत होती. मुलांचे शिक्षणही चांगल्या शाळेत घातलं होतं. मीही माझ्या नवऱ्याला मदत म्हणून छोटं मोठं काम करू लागली होती. माझ्या नवऱ्याचं काम पाहून साहेब त्याच्यावरती खूप खुश झाले होते. सगळं काही बिझनेस आता माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये साहेबांनी दिला होता. माझा नवरा फक्त बघता बघता खूपच श्रीमंत होत चालला होता. पैसा घरामध्ये येऊ लागला होता. कोणत्याच गोष्टीची कमी मला, मुलांना आणि सासूबाईंना कमी नव्हती. आता आमची मुलेही शाळेत घालण्याचा आम्ही विचार करू लागलो होतो. आम्हाला 1 मुलगी आणि 1 मुलगा असे आम्हाला 2 मुलं होती. दोन्हीही मुलांसाठी सगळी काही संपत्ती माझ्या नवऱ्याने कमवण्याचा विचार करून ठेवला होता आणि माझ्या मुलांना कोणत्याच गोष्टीची त्यांनी कधी कमीसुद्धा केली नव्हती.
ती आता माझ्या नवऱ्याचं वयसुद्धा झालं होतं. सगळं काही व्यवस्थित माझं घर चाललं होतं. बोलतात ना, कधीतरी कोणाची ना कोणाची नजर आपल्या घराला लागते. अशीच माझ्या घराला सुद्धा कोणाची तरी नजर लागली होती. माझी सासू ही वारली होती. माझ्या सासूचे खूप वाईट झालं होतं. माझी सासू वारून 1-1.5 वर्ष झालं होतं. माझ्या नवऱ्याला धाक म्हणून असा कोणाचाच राहिला नव्हता. स्वतःची मनमानी सुरू झाली होती. माझ्या सासू होती त्यावेळेला माझ्या नवऱ्यावरती नजर ठेवणारी आणि रागवणारी कोणीतरी हक्काचं माणूस होतं. आता माझा नवरा बिनधास्त चालला होता. कोणालाच घाबरत नव्हता. त्याच्या मुलांचीही त्याला काळजी नव्हती. मुलंही मोठी झाली होती, पण त्याला कोणाचाच पस्तावाही राहिला नव्हता. कारण त्याला पैशाची इतकी गुर्मी आली होती, तो पैशाने काहीही विकत घेऊ शकतो असा तो समजत होता. त्याच्या ऑफिसमधली एका छोट्या वयाची मुलगी कामाला होती. दिसायला छान होती. तिचे या जगामध्ये आई वडील सुद्धा नव्हते. याचाच फायदा माझा नवरा आता घेऊ लागला होता. तो त्या मुलीच्या नको त्या ठिकाणी हात लावायचा. ती मुलगी त्याला नको नको म्हणत होती, तरीही तो ऐकायला काही तयारच नव्हता. त्याच्या मुलीच्याच वयाची ती मुलगी होती, तरीही तो काहीच ऐकत नाही. सगळ्यांच्या लक्षामध्ये माझ्या नवऱ्याचं वागणं येत होतं. कधी पण लोकांना समजत असून सुद्धा त्यांना समजूनच घ्यायचं नसतं. असंच आता गत माझ्या नवऱ्याची सुद्धा झाली होती. ती मुलगी जॉब सोडण्याचं रिझाईन देण्यासाठी ऑफिसमध्ये आली होती. माझ्या नवऱ्याने सगळ्यांच्या तोंडावरती ते रिझाईन सुद्धा नकारलं होतं. माझा नवरा मोठ्या आवाजात तिच्याशी बोलत होता. मी तुला म्हटलो ना एकदा, ऐकत जा. मी हे तुझं रिझाईन ॲक्सेप्ट करणार नाही आणि तुला रोजच जॉबवरती यायचं आहे. नाहीतर मी तुझी पोलीसमध्ये कंप्लेंट करेल. पोलिसांची त्या मुलीला धमकी दम दिला. काहीच समजत नाही. पहिल्यांदा असं वाटत होतं माझ्या नवऱ्याच्या कंपनीमधले ती कामाला आली होती. कारण पोलिसांचा दम दिल्यानंतर मुलगी शांत बसली. तिला जगाची अजून काहीच ओळख नव्हती. जग कसं आहे आणि कसं वागू शकतं हे सुद्धा अजून तिला माहिती नव्हतं. मुलगी आता मजबुरीने रोजच ऑफिसला येऊ लागली होती. माझा नवरा तिचा पेमेंटसुद्धा वाढवायला कुठेच कसर करत नव्हता. पण मुलगी पाहिजे तशी काही खुश दिसतच नव्हती. ती नेहमीच दुःखी असायची. ऑफिस बंद झाल्यानंतर सुद्धा ती मुलगी ऑफिसमध्ये एकटी काय करत असावी सगळ्यांचाच विचार यायचा. माझ्या नवऱ्याने सगळे CCTV फुटेजसुद्धा बंद केले होते. वॉचमॅनही घरी निघून गेला होता. माझा नवरा आणि ती मुलगी दोघेच ऑफिसमध्ये होते. नवरा तिला पैशांची लालच देत होता. मी तुला वाटेल तेवढे पैसे देतो, तू माझ्याशी लग्न कर. ती मुलगी खूप रडत होती. त्या मुलीवरती तो जबरदस्तीसुद्धा करण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी रडून रडून लालबुंद झाली होती. ती रडण्याचा आवाज ऐकून एक महिला ऑफिस बंद असताना अचानक मध्ये आतमधून आवाज का येतोय तिला वेगळंच वाटलं. एवढ्या अंधारामध्ये कोणाची आत्मा वगैरे तर रडत नाही ना, असा तिला भास झाला. ती तिथून घाबरून निघून गेली. कारण ती वरच्या मजल्यावरती काहीतरी काम करत होती आणि तिचाही घरी जाण्याचा टायमिंग झाला होता. ती जेव्हा खाली उतरत होती तेव्हा ऑफिसमधून असे वेगवेगळे आवाज येऊ लागले होते. ती घाईघाईने जीव हातात घेऊन खाली उतरत होती. दुसऱ्या दिवशी ती कामावरती आल्यानंतर सगळी काही हकीकत तिने सांगितली. इथे जास्त वेळ थांबू नका. इथे कुणाची तरी आत्मा आहे आणि ती नुसतीच रडत असते. सगळ्यांच्या तोंडावरती घाम फुटला होता. सगळ्या आता थरथरू लागले होते. कारण असं काही आता या जगामध्ये आहे या गोष्टीबद्दल कोणाचाही विश्वास करायला तिच्यावरती तयार नव्हते. कारण या जगामध्ये भूत हा प्रकार आहे का आणि असतो का याचा मोठा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण ती बाई खोटं बोलत होती का? तीही लटलटा कापून सगळ्यांना काही सांगत होती आणि सगळ्यांना चेतावणी देत होती. ती झाडू पोछा करायला माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि माझ्या नवऱ्याने तिला विचारले, सखूबाई तुम्ही काय बघितलं रात्री? ते सगळेजण सांगत आहेत की रात्री सखूबाईने भूत पाहिलं. तेव्हा ती म्हणाली, साहेब मी भूत नाही बघितलं, पण मला आतमधून ऑफिसमधून वेगवेगळे आवाज येत होते. कधी माणसाचा येत होता तर कधी रडण्याचा. मध्येच यात सगळ्या काही लाईट बंद होत्या. अंधार बुडूक होता, पण रडण्याचा आवाज आतमधून येत होता. तेव्हा माझ्या नवऱ्याच्या लक्षात आलं होतं. मी जे काही बोलत होतो ते सगळे ऐकले होते,
पण ते नशिबाने तिच्या लक्षात आले नाही. मी आतमध्ये काम करत होतो. माझ्या ऑफिसची लाईट ही जेव्हा जिन्यातून उतरतो नी दिसत नव्हती. त्याच्यामुळे सखूबाई ही भूत आहे असं तिने सगळ्यांना सांगितलं. आता माझी वाट मोकळी झाली होती. भूताच्या नावाखाली मी रात्रभर राहू शकत होतो आणि मला पाहिजे ते मी करून घेऊ शकत होतो. आता 5 वाजल्यानंतर सगळेजण घरी जाण्याला विचारू लागले. थरथर कापत होते. 6 नंतर इथे ऑफिसच्या आवारामध्ये सुद्धा कोणी दिसत सुद्धा नव्हतं. मला आता रान मोकळं झालं होतं. मी तिला जाऊ देत नव्हतो. तिचं नाव हे रुपाली होतं. रुपाली ही रूपासारखी देखणी आणि खूप छान होती. अंगकाठी एकदम बारीक आणि सुंदर. तिच्याकडे बघतच राहील, एकदा बघितलं तर नुसतं बघतच राहावं असं वाटत होतं. माझ्या नवऱ्याला ती हवीशी झाली होती. आता तो तिला ऑफिसमधून 5:30 नंतर सगळे गेल्यानंतर सुद्धा काही ना काही काम देऊन थांबवून ठेवत असे. तिच्यावरती कामाचा लोड मुद्दाम देत होता, कारण तिने जास्त वेळ थांबावे. तो नुसता बोलत असत, हे कम्प्लीट करून दे, ते कम्प्लीट कर. एक दिवशी मी मुद्दामून दुपारी ऑफिसमध्ये फोन केला. माझा नवरा ऑफिसमध्ये काम करत होता. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, आपल्या मुलाचा बड्डे आहे, तुम्ही जरा घरी लवकर या. माझा नवरा मला ठीक आहे, पण माझा नवरा त्या दिवशीही काही लवकर आला नाही. मी ऑफिसमध्ये फोन केला. ऑफिसचा फोन कोणीच उचलला नाही. म्हणून मी आमच्या सेक्रेटरीला फोन केला. ती म्हणाली, सर अजून ऑफिसमध्येच होते. मी म्हणाले, त्यांना माझ्या मुलाचा बर्थडे लक्षात नाही का? ती म्हणाली, सर काहीच बोलले नाही. आणि 5:30लाच आपलं ऑफिस बंद होतं. माझ्या डोक्यामध्ये लाईट लागली. एवढा वेळ माझा नवरा राहतो कुठे? रात्री सुद्धा घरी येत नाही. त्या दिवशी सुद्धा माझा नवरा रात्री 3 वाजता बर्थडे होऊन गेला होता. मुलगा नाराज झाला होता. मीही रागाने लालबुंद झाली होती. माझ्या नवऱ्याने फोन सुद्धा उचलला नाही. मुलाच्या बर्थडेला काही गिफ्ट सुद्धा दिले नाही. त्याला विश सुद्धा केलं नाही. लाल लाल होऊन रागातच मी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी आमच्या दोघांचं सकाळी भांडण झालं. मी त्याच्याशी खूप कडाडून भांडण केलं. तुम्ही मुलाचा बर्थडे विसरलात, आम्हाला सुद्धा विसरला आहात. नुसतं ऑफिस ऑफिस आणि ऑफिसच आहे का? तुमच्या ऑफिस पुढे आमचं काहीच मोल नाही का? तेव्हा ते म्हणाले, तू शांत हो, खूप कामाचा लोड आहे आणि मला सगळा काही ऑर्डर्स या तारखेच्या आधी कंप्लीट करायच्या आहेत. त्याच्यामुळे जरा ताण येत आहे. मीही काही समजून घेतलं आणि शांत झाले. नवराई जे काही करत आहे ते माझ्यासाठीच करत आहेत, पण नवऱ्याचं आतमध्ये काही वेगळाच कारभार चालला होता. आता मी माझ्या नवऱ्यावरती लक्ष ठेवून राहत होते. माझा नवरा 5:30ला सगळ्या ऑफिसमधून गेल्यानंतर कुठे जातो? हे ऑफिसच्या बाहेर जरा लवकर सगळेजण गेल्यानंतर वॉचमॅन गेट लावायचा ठेवतो. मी त्या गेटच्या आतमध्ये गेली आणि एका कोपऱ्याला जाऊन अंधारात बसले. माझ्या नवऱ्याला ऑफिसमध्येच होता. त्यांनी त्या मुलीकडे खूप कामाचा लोड दिला होता. 2-3 फाईल कंप्लीट केल्याशिवाय तू घरी जाऊ नकोस, नाहीतर तुला मी नोकरीवरूनच काढून टाकेल. पोलिसांचीही धमकी दिली. ती बिचारी ते काम कंप्लीट करत होती. तिचं कुठेच लक्ष नव्हते. भूताच्या भीतीने ते इकडे तिकडे पाहत होती आणि फाईल कंप्लीट करत होती. पण खरं भूत ते हे नव्हतंच. दोघीच बोलायचे आणि ते रात्री सुद्धा तीच रडायची. तेच आवाज सखूबाईने ऐकले होता. आता माझ्या नवऱ्याने रुपालीला आतमध्ये बोलावलं आणि तो तिला म्हणू लागला, तुला पाहिजे तेवढे मी पैसे देतो. तुझ्या कामाचाही लोड मी कमी करतो, पण तू माझ्याशी लग्न कर आणि तुला लग्नही करायचं तर कर. मला पाहिजे तू दे. ती पुन्हा रडू लागली. सर तुम्हाला पाहिजे तेवढं मला काम द्या, पण मी तुम्ही पाहिजे ते देऊ शकणार नाही. माझा नवरा तिला रात्री 2-2 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये ठेवून घ्यायचा आणि काम करायला द्यायचा. ती कधी कधी बिचारी ऑफिसमध्ये झोपीसुद्धा जायची आणि ती झोपी गेल्यानंतर माझा नवरा तिला नको त्या ठिकाणी नको ते करत असायचा. ती रात्री कशी बशी काढली. माझ्या नवऱ्याचं सगळं काही काम झालं. ती व्हिडिओ रेकॉर्डिंग मी केली आणि दुसऱ्या दिवशी माझा नवरा घरी येण्याच्या आधीच मी घरी आले होते, कारण ती चावी आणि तो गेट मीच बंद केला होता. त्याच्यामुळे चावी माझ्याकडे होती. मलाच माहीत होतं माझा नवरा 3 वाजता बाहेर निघतो. मी 2:30लाच निघाले. याची सगळी काही रेकॉर्डिंग करून घेतली होती. मीही माझा जीव मुठीत
धरूनच बिल्डिंग खाली उतरले आणि माझी स्वतःची गाडी चालू करून पुढे निघून आले. माझा नवरा घरी आल्यानंतर मी त्याला विचारू लागले, तुम्ही कुठे गेला होतात? रात्री तुम्ही लवकर आला नाहीत. तेव्हा माझा नवरा म्हणाला, माझ्यावरती खूप कामाचा लोड आहे म्हणून मी रात्रंदिवस काम करतो. तुला माझ्या कामाचं काही दिसत नाही. तुम्ही का नाही येत, कुठे गेला, सारखी सारखी प्रश्न विचारित आणि मला लाजवते. तेव्हा ती म्हणाली, मला माहीत आहे हो, तुम्ही आमच्यासाठी खूप काम करत आहेत आणि तुम्ही रात्रंदिवस कामसुद्धा आमच्यासाठीच करतात. माझ्या नवऱ्याचा सुद्धा जेवण बनवलं नव्हतं. त्यांना मी म्हणाले, तुम्ही बाहेरून खा आणि मला पाहिजे ते मी करेन. माझा नवरा म्हणाला, तू अशी का वागत आहे आज? मी म्हणाले, काही नाही. माझा नवरा उठला आणि पुन्हा त्याची रुटीन त्यांनी चालू केली. कपडे घातले, बाहेर नाश्ता करायला सांगितला म्हणून तो बाहेर नाश्ता करायला गेला. 10 वाजता तो पुन्हा कामाला गेला. मी सगळे काही हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी हे सगळं काही करत आहेत ते पाहून तुम्ही पुन्हा आज रात्री ऑफिसमध्ये लपून बसा आणि हे काही सगळं सुरू झाल्यानंतर पुन्हा ऑफिसचा दरवाजा उघडा करा आणि आम्ही हळूच येऊन तुमच्या नवऱ्याला पकडू. तेव्हा मी माझ्या जीवावर मोठा दगड ठेवला होता. माझा नवरा हा मला धोका देत आहे हे मला समजत होतं आणि त्या मुलीचा सुद्धा तो आयुष्य बर्बाद करत होता. त्या मुलीचं आयुष्य बर्बाद न व्हावं, ती सुद्धा माझ्या मुलीच्या वयाची होती म्हणून तिचं आयुष्य सरळ आणि सुखी व्हावं आणि मी त्या मुलीला माझ्या मुलीप्रमाणे समजलं होतं. सगळ्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझा नवरा त्या मुलीला 9 वाजेपर्यंत सगळं काही करायला भाग पाडायचा आणि कामाचाही बोजा जास्त द्यायचा. ती मुलगी सकाळी येऊन कधी कधी ऑफिसमध्ये सुद्धा झोपी जायची. तिचे सगळं काही रेकॉर्डिंग मी बघितले होते. मी ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे लपून घेतलं. माझ्या नवऱ्याने तिला शार्प 9 वाजता ऑफिसमध्ये बोलवलं. मी पोलिसांना फोन केला. तेव्हा पोलीस म्हणाले, तुम्ही शांत राहा, काहीच बोलू नका, आम्ही येऊपर्यंत तुम्ही काहीच करू नका. मी एकदम दडून राहिले होते, शांत बसले होते. माझा नवरा तिच्यावरती आज जबरदस्तीच करत होता. तुझ्या अंगाचा वास खूप छान आहे असंही बोलत होता. मला हे सगळं ऐकून माझ्या नवऱ्याची मला लाज वाटली होती, कारण आमच्या मुलीच्या वयाची ती मुलगी होती. तरीही माझा नवरा तिच्यावरती अशी घाण नजर ठेवत होता. पोलीस येईपर्यंत मी शांत होती. पोलीस आल्यानंतर मी लगेच ऑफिसचा दरवाजा उघडला आणि माझ्या नवऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. माझा नवरा म्हणाला, सोनाली तू इथे काय करत आहे? तेव्हा माझ्या पाठवून पोलीस म्हणाले, तुम्ही त्याची काळजी नका करू, त्यांची काळजी घ्यायला आम्ही सक्षम आहोत. काय करत आहात? तेव्हा माझ्या नवऱ्याला टेन्शन आले. त्याचा चेहरा काळा पडला होता आणि तो खूपच घाबरला. पोलिसांनी त्याला बेड्या टाकल्या होत्या. ती मुलगी माझ्याकडे माझ्या मुलीसारखीच आली आणि मला वाचवा अशी म्हणाली. पोलिसांनी त्या मुलीला विचारले की तुझ्यासोबत काय करत होते? तिने सगळे काही सांगितलं. रोज संध्याकाळी माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात. माझ्याकडे कामाचा लोड जास्त देतात. मी ते काम पूर्ण करून शकले नाही तर मला पोलिसांची धमकीसुद्धा देतात. मी पोलिसांना घाबरते. ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. काम पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे सर मला त्यांच्या ऑफिसमध्येच ठेवून घेतात. वाटल्यानंतर ते माझ्यावरती नको त्या ठिकाणी हात लावतात. माझा नवरा या गोष्टींमुळे माझ्या नवऱ्यावरचे प्रेम आता माझे पूर्ण उडाले होते. माझा नवरा माझ्या डोळ्यासमोर नको होता. मी पोलिसांना म्हणाले, यांना घेऊन जा. पोलिसांनी माझ्या नवऱ्याला घेऊन गेले. एकदा तरी काहीच ऐकायची मनस्थिती नव्हती. त्या मुलीला मी माझ्या घरी आणले. सगळी काही ऑफिसचा कारभार आता मी बघू लागले. माझा नवरा घरी आल्यानंतर सुद्धा मी त्याला ऑफिसमध्ये जाऊ देणार नाही आणि त्याला मी घरामध्ये ठेवणार. आपल्यापेक्षा लहान आणि आपल्यापेक्षा घरामध्ये मोठा, एवढा मोठा संसाराचा डोलारा अडाणी असू द्या किंवा शिकलेली असू द्या, कंपनी असू द्या किंवा का महिला कंपनी चालू शकत नाहीत? नफा तोटा कळाल्यानंतर कोणतीही कंपनी, कोणतीही महिला चालू शकते. कुठेही आपला फायदा आहे, कुठे आपला तोटा आहे. पण अजूनही काही बायका नवऱ्याच्या परवानगी घेतल्याशिवाय काहीच करत नाही. नवरा हयात असल्यानंतर कोणतीही बायको पुढे जात नाही. माझ्यासमोरचं खूपच काही उदाहरणे आहेत.
जेव्हा नवरा सोडून देतात किंवा बायका नवऱ्याला सोडतात, कधी काही कर्तव्यवान बायका खूप मोठ्या होतात. सगळेच पुरुष तसे नसतात, पण काही काही पुरुष बायकांना बांधण्याचा प्रयत्न करतात, पण काही बायका बांधून राहत नाहीत. ही गोष्ट कोणाच्याही जीवनाशी संबंधित नाही आणि याचा संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. जे मनामध्ये आले तेच मी तुमच्यासमोर मांडले आहे. अजूनही घरामध्ये बंदिस्त बायका सुद्धा आहेत. म्हणूनच नवऱ्याचे डोळे उघडावेत आणि बायकांनी उंच उडी मारण्याचा प्रयत्न करावा. काहीतरी करून दाखवावं, पण नफा तोटा समजलाच पाहिजे. नाहीतर जिथे आहे तिथेच ठीक आहेत आणि संसार व्यवस्थित सांभाळा. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.